नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते राजस्थानमधून. राजस्थानमध्ये भिलवाडा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये पश्चिम साईडला एक छोटंसं गाव आहे. गाव म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की वाडी आहे. या वाडीमध्ये पाणी वगैरे भरपूर होतं. त्या ठिकाणी राहणारा सौरभ नावाचा एक 23 वर्षांचा तरुण. सौरभ अजूनपर्यंत अविवाहित होता. त्याच्या घरचे बघत होते त्याच्यासाठी स्थळ, पण त्याला स्थळ भेटत नव्हतं. त्याचं कारणही होतं, हा जो सौरभ होता तो नशेडी व्यक्ती होता. म्हणजे तुम्हाला सांगतो त्याच्या मागचं कारण. त्याच्या आधी तुम्हाला मी सांगतो या सौरभच्या घराबद्दल. सौरभच्या घरी त्याची एक आई, त्याचे वडील जे की अपंग होते आणि हा सौरभ तिघंजण राहत होते. याची एक बहीण होती, तिचं लग्न झालं होतं. चांगल्या मोठ्या घरी दिलेली होती. तिथं आनंदाने सुखी संसार करत होती. सौरभच्या घरी 7-8 एकर शेती होती. त्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न निघायचं. त्याच्यामुळे हा सौरभ नशेडी बनला होता आणि त्याचं एक कारण होतं की भरपूर दिवस झालं सौरभ त्याच्या घरच्यांना म्हणत होतं की माझं लग्न करा, लग्न करा. पण लग्न काय होत नव्हतं. हा सौरभ जो होता अशिक्षित होता, कमी शिकलेला होता आणि वरून शेतकरी पोरगा. तर कोणच देणार होता त्याला पोरगी. त्याच्यामुळे याचं लग्न झालं नाही. लग्न झालं नसल्यामुळे तो टेन्शनमध्ये दारू प्यायला लागला. मग तर काय बाहेरच्या लोकांना कारणच समजलं की आता तर याला पोरगी द्यायची नाही. आता या सगळ्या गोष्टीमुळे पुढे चालून हा सौरभ असा काही कांड करणार होता. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे या व्हिडिओमध्ये. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनल एकदा सबस्क्राईब करा. बाकीचे उद्या व्हिडिओ बघण्यासाठी या. आता हे भाषण लय झालं, तुम्ही म्हणत असाल की रोज हे सांगतोय तो. पण काय आता ती एक यूट्यूबरच्या मनामध्ये बसलेलंच असतं की लाईक करा, सबस्क्राईब करा. पर ते जाऊ द्या. मी तुम्हाला सांगत होतो की या सौरभबद्दल. सौरभचं वय 23 वर्ष. सौरभने अजूनपर्यंत कोणासोबतही संबंध वगैरे केलेले नव्हते. त्याची इच्छा तर भरपूर होती. त्यावेळेला तो त्याच्या मित्रासोबत दारू प्यायच्या अड्ड्यावरती बसलेला होता. त्याचा मित्र म्हणला की काय सौरभ भरपूर दिवस झालं नाराज आहे. त्यावेळेला तो त्याचं दुःख सांगू लागतो. म्हणतो की मी वयाच्या 21व्या वर्षापासून घरच्यांना सांगतोय की माझं लग्न करा, लग्न करा. पण कोणी लग्नच लावून देत नाही. तर मलाही संबंध करायची इच्छा होते. त्यावेळेला त्याचा मित्र म्हणला, एवढंच नाही, एवढ्यासाठी लग्न कशाला करतोय? अर्धा लिटर दुधासाठी एक म्हैस पाळायची, हा तर मूर्खपणा असेल ना. त्यावेळेला सौरभ त्याच्या मित्राला म्हणतो, अरे मग काय करायचं? मी कशी शांत करायचा माझा आत्मा? सौरभला त्याचा मित्र म्हणतो, हे बघ, आपल्या गावात ना एक महिला आहे जी की पैसे देऊन करून घेते. तिच्याकडे जर गेला तू तर काय अडचण येणार नाही. आता त्या ठिकाणी यालाही तेवढंच पाहिजे होतं. रात्रीच्या साधारणतः 9 ते 10 वाजलेले होते. पूर्ण गाव शांत बसलेलं होतं. हे दोघंच अड्ड्यावरती बसून दारू पित होते. सौरभ त्याच्या मित्राला म्हणतो की चल ना मग आत्ता. त्यावेळेला तो घड्याळामध्ये बघतो, पण घड्याळामध्ये थोडीशी वेळ जास्त झालेली होती. त्याला वाटलं ती महिला झोपलेली असेल. पण हा जो सौरभ होता तो त्याच्या मागच लागला. आता याच्या मनामध्ये इच्छा जागी झाली होती. त्यामुळे त्याचा मित्र त्याला घेऊन त्या ठिकाणी त्या महिलेचा घराचा दरवाजा बंद होता, पण त्याच्या मित्रापाशी तिचा नंबर होता. त्याच्या मित्राने त्या महिलेला कॉल लावला. ती महिला झोपेत होती. फोन उचलते आणि म्हणते कोण? त्यावेळेला सौरभचा मित्र म्हणतो मी अमित आणि मी तुझ्या घराबाहेर आलेला माझ्या एका मित्राला अर्जंट तुझ्यासोबत करायचं आहे. जेवढे मागेल तेवढे पैसे भेटतील. असं ज्या वेळेला ती महिला ऐकते त्यावेळेला घराचा दरवाजा उघडते. ती झोपेत होती. केस तिची कशी तरी अस्तव्यस्त झालेली, साडी कशी तरी, म्हणजे एक पारोशापणा होता तिच्या चेहऱ्यावरती. आता हे सगळं बघून त्या ठिकाणी सौरभ म्हणतो की अरे माझी इच्छाच गेली. अशा महिलेसोबत जर करायचं असेल तर राहू दे म्हणला. त्यावेळी ती महिला म्हणली 5 मिनटासाठी फक्त थांब. 5 मिनटं ती बाथरूममध्ये गेली, अंघोळ केली आणि पुन्हा बाहेर आली. आता तिचं ते मादक शरीर बघण्यासारखं होतं. तिच्या शरीराचा मादकपणा बघून सौरभ तिच्यावरती वेडा झाला आणि ती म्हणाला की काय हरकत नाही, किती पैसे पाहिजेत? ती महिला म्हणली मी अगोदर तर 2,000 रुपये घेत होती, पण आता मी तुझ्याकडून 5,000 रुपये घेणार आहे. सौरभला काही हरकत नव्हती. पैसा भरपूर होता. 7-8 एकर शेती होती ना, त्याच्यामध्ये ते उत्पन्न काढायचा. त्याच्या घरचे त्याला पैसे मागतच नव्हते. त्यांचं असं म्हणणं होतं की पोरगा एकटा आईश करतोय, कर आईश. त्याच्या रानामध्ये कधी भुईमुग निघायचा तर कधी काय निघायचं. अशा प्रकारे तो पैसा स्वतःपाशी ठेवायचा, त्याची आईश करायचा. त्याने 5,000 रुपये काढले, त्या महिलेच्या हातात ठेवले आणि तो रूममध्ये गेला. त्या महिलेसोबत त्याने संबंध केले. त्यावेळेला त्याने पहिल्यांदा केलं होतं. त्या महिलेनं पण समजावून सांगितलं असं करायचं, तसं करायचं. यामुळे या सौरभने त्या ठिकाणी मजा मारली. अर्धा तास मजा मारल्यानंतर तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याच्या मित्राला बघतो आणि त्याच्याकडे बघून हसायला लागतो. मित्र म्हणला की अरे वा, आज भरपूरच खुश दिसतोय, मग काय पार्टी वगैरे? सौरभ त्याच्या मित्राला म्हणतो की अरे तू माझी आज मजा करून दिली, तुला पार्टी माझ्यातर्फे आजची. त्या ठिकाणी ते पुन्हा अड्ड्यावरती जातात आणि त्या ठिकाणी दारू प्यायला लागतात. दारू पिऊन ते दोघं एवढे नशेत होते की त्यांना घरीही जायला भान राहिलं नाही. त्याच्यामुळे तो सौरभ त्याच्या रानातल्या शेडमध्ये गेला.
त्या ठिकाणी झोपला त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी उठून घरी गेला. आता ही जी बातमी होती ही सौरभच्या आईवडिलापाशी पोहोचली की पोरगा त्या बाईपाशी गेलता पैसे देऊन करायला. रात्रीचे 11 वाजता कोणीतरी बघितलं असेल आणि सांगितलं त्याच्या बापाला. त्यावेळेला त्याच्या बाप म्हणला की असं नको करू, तुझ्या लग्नासाठी स्थळ बघू आपण. सौरभ त्यांना म्हणला की एवढे दिवस मी तुम्हाला जे सांगतोय ते मी काय येडा म्हणून सांगतोय काय? वयाच्या 20व्या वर्षापासून तुमच्या मागं लागलो आहे, तरी तुम्ही माझं लग्न लावून देणार. माझ्या मनातली ही इच्छा आहेत काहीतरी पूर्ण करायची आहेत. त्याचा बाप म्हणला की तुझं सगळं बरोबर आहे, एक तर तू अशिक्षित आणि वर्ण शेतकरी, तर कोण देणार आहे तुला पोरगी? त्यामुळे तू एक काम कर, तू काहीतरी काम कर. आम्ही तर तुझ्यासाठी स्थळ बघतोयस, जेव्हा होईल तेव्हा होईल. जास्त आम्हाला पण टेन्शन देऊ नको आणि तू पण टेन्शन घेऊ नको. बापाचं असं बोलणं ऐकून तो तिथं होकार देतो आणि रानाकडे निघायला लागतो. आता त्याच्या रानामध्ये भुईमूग केलेला होता. काही दिवसातच पावसाळा चालू होणार होता. त्याच्यामुळे काय होतं ना की भुईमूग जर काढला नसता पावसात भिजून ती जागेला जोगून आलेला असता. आणि हा सौरभ तर नशेमध्ये असायचा, याला तर काही काम होणार नव्हतं आणि भरपूर लेट होत चाललेला होता. त्यामुळे सौरभ विचार करतो की काहीतरी मजूर वगैरे लावून भुईमूग काढून घ्यावा आणि पटकन मार्केटला नेऊन विकावा. मार्केटला घेऊन गेल्यानंतर याला एक गाडी घ्यायची होती, बुलेट घ्यायची होती. त्याच्या बापाला म्हणतो की हे बघा, मी भुईमूग काढून विकायला चाललो आहे आणि मी बुलेट घेणार आहे. त्याचा बाप म्हणला की घे ना, मग मी काय करू? मी तुला कधी काय रोखलं आहे का, अडवलं आहे का? तुला जे पाहिजे ते करत राहा, फक्त चांगल्या पद्धतीने राहा, वाईटपणा करू नको. बापाचं असं बोलणं ऐकून सौरभ गावामध्ये गेला. गावामध्ये जाऊन बघतो की कुठं मजूर आहे का, मजूर आहे का. त्या दिवशी तर त्याला कोणी मजूर भेटलं नाही. तो आपला स्वतः रानामध्ये गेला. त्याच्या मित्राला कॉल केला, म्हणलं येताना एक खांबा घेऊन ये. ते त्या ठिकाणी बसून दारू पिले. तो त्याच्या मित्राला म्हणतो की अरे विषय असा झाला आहे, ही जर भुईमूग नाही काढला ना तर पाण्यात भिजून जाईल. त्यावेळेला त्याचा मित्र म्हणतो की मी तुला काढू लागतो. ते दोघं त्या ठिकाणी काढू लागतात. पण नशेमध्ये होते की इकडनं वेल उचलला की तिकडे टाकायचे, तिकडनं उचलला इकडे टाकायचे. सौरभ म्हणला राहू दे, आपल्याकडून नाही होणार. तू गावात गेल्यानंतर तुझ्या ओळखीने एखादे मजूर बघ, म्हणजे कसं आपण त्या मजुराकडून काम करून घेऊ. ही काय आपल्याला होण्यासारखी कामं नाहीत. त्याचा मित्र अमित त्याला होकार देतो आणि तो गावामध्ये जातो. तो दिवस तर गेला. त्याच्यानंतर तो अमित सौरभला कॉल करतो आणि म्हणतो की अरे आपल्या गावात एक मजूर महिला आहे, जर तू बघ तिच्याकडून काम होत असेल तर जरा थोडीशी जाडे, मला नाही वाटत तिच्याकडून काम होईल, तरी पण बघ आपण एकदा ट्राय करून बघू. अमित त्या महिलेचा नंबर सौरभला देतो. सौरभ त्या महिलेला कॉल करतो. त्या महिलेचं नाव मनीषा, साधारणतः वय असेल तिचं 28-29 वर्ष. त्या महिलेला तो कॉल केल्यानंतर म्हणतो की मला माझ्या मित्राने नंबर दिला आहे, तुम्ही मजूर म्हणून येत आहे का? त्यावेळेला ती महिला म्हणली हो मजूर म्हणून तरी येईल मी, फक्त माझी पगार राहील 350 रुपये. आता हे सगळं ऐकून अमित म्हणला की पगार तर खूप आहे, पण ठीक आहे काय अडचण नाही. येळेला केळं म्हणून तो होकार देतो आणि तिला आणायला जातो. तिच्या घरी गेल्यानंतर बघतो की 28-29 वर्षाची महिला आहे. दिसायला अत्यंत सुंदर आहे. डोळ्यावरती तिच्या काहीतरी निराशापणा आहे. चेहऱ्यावरती बघितलं तर कपाळावरती कुकू नव्हतं. तो समजून गेला की अजूनपर्यंत तिचं लग्न झालं नसेल किंवा अविवाहित असेल. आता तिला गाडीवरती बसवतो आणि रानाकडे निघायला लागतो. रस्त्याने जाता जाता तिच्यासोबत बोलणं चालणं चालू झालं. वडील तो विचारू लागला की कुठं राहता तुम्ही, काय करता, तुमचे पती कुठं आहेत? त्यावेळेला ती सांगू लागते की माझा पती दारू डोसून एकदा ट्रक खाली गेला, त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. मी एकटीच राहते, अजूनपर्यंत मला मूलबाळ नाही. मनीषा ज्या वेळेला असं सांगत होती त्यावेळेला सौरभ ही तिचं बोलणं ऐकून थोडासा इमोशनल झाला. आता काही वेळातच ते रानामध्ये पोहोचतात. रानामध्ये पोहोचल्यानंतर सौरभ म्हणतो की ही भुईमूग काढायचा आहे, चांगल्या पद्धतीने भुईमूग काढा, मी पण तुमची मदत करू लागतो. आता हे दोघं त्या ठिकाणी भुईमूग काढत होते. दोघांमध्ये भुईमूग काढताना बोलणं चालणं चालू झालं. 2-3 दिवस गेले भुईमूग काढण्यासाठी. त्या दिवशी त्यांनी ती भुईमूग काढून त्या ठिकाणी ठेवला, एका जागेला ढिगारा मारून. काम झाल्यानंतर त्या महिलेचे जेवढे काय पैसे बनत होते ते त्या सौरभनं मनीषाला पैसे दिले. मनीषाला घरी सोडला आणि तो आपला मित्राकडे निघून गेला. मित्रापाशी गेल्यानंतर ते दोघं अड्ड्यावरती जाऊन बसले. मित्र म्हणला की काय मग कसं चालू आहे? ती मनीषा कशी दिसते, काय दिसते, काय तिच्यापाशी जॅक लावला का नाही? त्याचं असं बोलणं ऐकून तो सौरभ म्हणला की अरे तिच्यापाशी काय जॅक लावतो, तीच एक विधवा आहे, परेशान आहे, आपण तिला कशाला अजून परेशान करायचं. मित्र म्हणला तुझं पण बरोबर आहे, जाऊ दे विषय सोडून. त्या ठिकाणी ते दारू पितात आणि घरी निघून जातात. 1-2 दिवसानंतर या सौरभसाठी त्याच्या वडिलांनी एक स्थळ आणलं होतं. पोरगी 12वीत शिकत होती, शिक्षण वगैरे चालू होतं, दिसायला अतिशय सुंदर होती. पण ज्या वेळेला ती पोरगी सौरभला बघते त्याचा ते विद्रूप चेहरा, दारू पिऊन एकदम खराब चेहरा झालेला होता. त्यावेळेला ती त्याच्याकडे बघून रडायला लागते, म्हणते की मला याच्यासोबत लग्न नाही करायचं. आता त्या ठिकाणी या सौरभच्या मनाला ही गोष्ट लागली. त्याने त्या पाहुण्यांना त्या ठिकाणाहून अपमान करून लावून दिले.
पण त्याच्या मनामध्ये ही गोष्ट बसली होती की आजपासून मी कुठल्याही पोरीचं स्थळ बघणार नाही, मला नाही लग्न करायचं, जे काय असेल ते मी स्वतः हाताने करेल किंवा पैसे देऊन करेन. आता त्या ठिकाणी सौरभ निराश होतो. 1-2 दिवसानंतर अजून त्या महिलेकडे जातो, पैसे देऊन तिच्यासोबत संबंध करतो. आता हा सिलसिला भरपूर दिवस चालला. ती जी पहिली महिला होती तिच्यासोबत संबंध करायचा, पैसे द्यायचा. ती ही महिला खुश राहत होती, तिलाही काय पैसे देऊन करून घ्यायची ती, त्यामुळे तिला काही अडचण नव्हती. पण गावामध्ये एक बदनामी झाली होती सौरभबद्दल. आता कोणीही त्याच्याकडे फिरकत नव्हतं ना, त्याच्या घरी कामाला कोणी येत होतं. दुसरीकडे उन्हाचे दिवस संपत होते, पावसाळा लवकरच सुरू होणार होता. त्याच्यामुळे ते भुईमुगाचे ढिगारे केलेलं होतं, ते पटकन त्याच्या शेंगा काढून घ्यावं लागणार होत्या. त्या ठिकाणी थ्रेशर आलेलं होतं, थ्रेशरमध्ये टाकण्यासाठी मजूर लागणार होते. गावामध्ये एवढी बदनामी झाली होती की कोणी मजूर येण्यासाठी तयार नव्हतं. तो आता मनीषाच्या शोधामध्ये पुन्हा गावाकडे गेला. त्याच्याकडे नंबर नव्हता तिचा, नंबर असता तर त्याने कॉल केला असता. त्यावेळेला हा जो 10 मिनिटानंतर सौरभ त्या मनीषाच्या घरी पोहोचला. मनीषा त्या ठिकाणी स्वयंपाक करत होती, चुलीवर स्वयंपाक करत होती, त्याच्यामुळे शरीरातून घामाच्या धारा लागलेल्या होत्या. त्या घामाच्या धारा पूर्ण ब्लाऊजमध्ये शिरलेल्या होत्या, त्याच्यामुळे तिचं शरीर अत्यंत मादक दिसत होतं. त्यावेळेला नेमका सौरभ आलेला होता. दरवाजावरती वाजवतो. मनीषा दरवाजा जाऊन उघडते, दरवाजाच्या बाहेर उभा होता. तो तिला बघून तिच्याकडे बघतच राहतो. त्याच्या मनामध्ये विविध प्रकारचे विचार चालू होते. त्यावेळेला तो अचानक जागा होतो आणि म्हणतो की वहिनी, आपल्या रानामध्ये ना थ्रेशर आलेला आहे, भुईमुगाच्या शेंगा आहेत ना, वेलीपासून शेंगा वेगळ्या करायच्यात, मजूर काय भेटलं नाही, तुम्ही जर पटकन येत असाल तर. मनीषा म्हणली मी तर जेवण तयार करत आहे. हा जो सौरभ आहे तिला म्हणतो की जेवण राहू द्या, माघारी आल्यानंतर करा, काय थोडेफार पगार वाढवून घ्या, 350च्या जागी 400 घ्या, 500 घ्या, पण आजचे दिवस चला. ज्या वेळेला हा सौरभ असं म्हणतो त्यावेळेला ही मनीषा त्याला होकार देते आणि ती स्वयंपाक तसाच ठेवते, त्याच्यासोबत निघायला लागते. जाताना तिला 1-2 वडापाव घेतले जातात. रानामध्ये जाऊन नाश्ता करेल असा विचार करून त्याने घेतले होते. रानामध्ये पोहोचले. त्या ठिकाणी मनीषाने पटकन वडापाव खाल्ले, नाश्ता केला आणि ते कामाला लागले. 2-3 तास काम चालल्यानंतर त्यांचं काम संपलं. 70 ते 80 पोती शेंगा निघल्या. सौरभ खुश होता, त्याला माहिती होतं की 2-3 लाख रुपये तर उत्पन्न येईलच. त्यावेळेला तो मनीषाला 500 रुपये पगार देतो, घरी नेऊन सोडतो. पण त्या दिवशी त्याने तिच्याकडून नंबर घेतला आणि म्हणला की पुढे चालून आपल्याला कधी कामाला आला तर आला. मनीषा आपल्या घरी जाऊन तिच्या कामाच्या नादी लागली. पण दुसरीकडे हा जो सौरभ आहे त्याने ज्या शेंगा काढल्या होत्या त्या उचलल्या आणि मार्केटला घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याला 3.5 लाख रुपयाचं उत्पन्न झालं. त्याने 50,000 रुपये बाजूला ठेवले आणि येता येता 3 लाख रुपयाची एक बुलेट घेतली. आता त्याचं ते स्वप्न होतं, त्याने बुलेट घेतली आणि तो रस्त्याने यायला लागला. गावामध्ये जसा शिरला, नवीन गाडी, नवीन आवाज, त्याच्यामुळे बाहेर असलेली लोक बघत होती, काही महिला, काही पोरी बघत होत्या. त्यावेळेला सौरभला बरं वाटलं. हा जाताना मनीषाच्या दारातून गेला. मनीषा घराच्या बाहेर येऊन बघते, अरे हा तर सौरभ आहे. सौरभकडे बघून थोडीशी हसते आणि तो सौरभ त्या ठिकाणाहून निघून जातो बुलेटवरती. आता हिचं मन त्याच्यावरती आलेलं होतं. तसं बघायला गेलं तर मनीषा ही एकटीच राहत होती. तिचा पती गेल्यापासून तिच्याही मनातल्या काही इच्छा होत्या त्या अजूनपर्यंत जाग्याच होत्या. जेव्हा तिने सौरभला बघितलं होतं पहिल्यांदा तेव्हाही तिचं मन त्याच्यावरती आलेलं होतं, पण शेवटी तो सावकार व्यक्ती, ही महिला मजूर, त्याच्यामुळे ती काय बोलली नाही. पण आता हळूहळू तिला समजत होते की हा जो सौरभ आहे तो तिच्या जाळ्यामध्ये नक्कीच फसेल. गाडी घेऊन घरी पोहोचला. घरी पोहोचल्यानंतर त्याच्या आईने त्या गाडीची पूजा वगैरे केली आणि सौरभला सांगितलं, हे बघ बाळा, तू सगळं करतोय, तुझी आईश करतोय, पण दारू पिणं तेवढं बंद कर, नाहीतर कसं आहे माहिती आहे का, मी माझा जीव देईन. आईची अशी धमकी ऐकून सौरभ तिला होकार देतो आणि म्हणतो की उद्यापासून मी काय दारू पिणार नाही. पुढ्यातच त्याचा बाप आला आणि म्हणला की त्या बाईपाशी जातोय ना पैसे देऊन, ते पण बंद कर. आता बापाचं असं बोलणं ऐकून सौरभ शांत होतो आणि मनातल्या मनात म्हणतो की तिथं नाही जाणार तर काय करणार आहे मी. तर त्या ठिकाणी या तिघांची चर्चा चालू होती. त्यावेळेला त्याचा मित्र आला. अमित म्हणतो की चल की पार्टी करू. त्या ठिकाणी त्याची आई बघते. सौरभही त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की नाही रे बाबा, मी आजपासून दारू सोडली. आई म्हणतो की दारू सोड, दारू सोड. त्याचा मित्र त्याला म्हणतो, बर मित्रासोबत असं गद्दारी करतो काय, गाडी आणली आणि पार्टी दिली नाही. तो त्याला 500 रुपये काढून देतो आणि म्हणतो की तू एकटा पार्टी कर. त्या ठिकाणी त्याची आई खुश होते. सौरभला म्हणते की बरं झालं तू दारू सोडली, आजपासून एवढं कर की दारू पिऊ नको. आता हळूहळू हा जो सौरभ आहे रानामध्ये लक्ष देऊ लागला होता. दारू सुटल्यापासून त्याने चांगलं उत्पन्न काढायला चालू केलं होतं. कधी 5 लाख रुपये यायचे वर्षाचे, कधी 10 लाख रुपये यायचे. दिवसामागे दिवस जात होते. या सौरभचंही वय वाढत होतं. दुसरीकडे ती जी मनीषा होती मजूर महिला, ती त्याच्या रानामध्ये कायम यायची. तिच्याही चेहऱ्यावरची निराशा बघून हा तिला सांत्वना द्यायचा. आता असं घडत होतं. तर यावेळेला दोघांमध्ये एकमेकांविरुद्ध आकर्षण तयार झालं. भरपूर वर्ष झालेली होती या दोघांची ओळख. या गोष्टीमुळे दोघंही आता एकमेकासोबत टाइम घालवू लागले होते. कधीही संबंध बनवायचे, कधी मनीषाच्या घरी
तर कधी या सौरभच्या शेतामध्ये. पण राहून राहून सौरभच्या मनात एकच येत होतं की माझं अजूनपर्यंत लग्न झालेलं नाही, मी काय करणार. त्याचं एक म्हणणं होतं की असे मला संबंध करायला भेटतात, पण लग्न झाल्यानंतर पत्नी जी असते, लग्न झाल्यानंतर पत्नीचे जे सुख असतं ते मला भेटलं नाही. ज्या वेळेला हे सगळं मनीषाला समजतं त्यावेळेला मनीषा म्हणली, हे बघ सौरभ, माझं लग्न होऊन माझा पती गेला, तुझं लग्न झालेलं नाही, तुला वाटत नाही की कोणी देईल पोरगी, तर एक काम कर ना, माझ्यासोबत लग्न कर. त्यावेळेला सौरभ म्हणतो की तसं कसं चालेल, तू माझ्यापेक्षा 7-8 वर्षांनी मोठी आहे, विधवा आहे, मला घरच्यांना विचारावं लागेल. त्यावेळेला सौरभ घरी फोन करतो, म्हणतो मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्याचे आईवडील म्हणतात की घरी ये, घरी आल्यानंतर निवांत बोलू. हा त्या ठिकाणी मनीषाला घेऊन घरी पोहोचतो आणि त्यांना सांगू लागतो की ही मनीषा आपल्या रानात काम करते, तुम्हाला हे तर माहिती असेल, आमची भरपूर दिवस झालं ओळख आहे, तर मी हिच्यावरती प्रेम करतोय. त्या ठिकाणी त्याचा बाप म्हणला की अरे तू काय येडा झालाय काय, एक विधवा महिला तुझ्यापेक्षा वयाने 7-8 वर्षांनी मोठी आणि तू हिच्यासोबत लग्न करणार, काय बोलतोय. त्यावेळेला सौरभची आई त्याच्या बापाला म्हणते की तू असं बोलतोय, एवढ्या दिवसात तू त्याचं लग्न लावून दिलं का, पोराचं वय 30 वर्ष झालंय, पोरगा 21 वर्षापासून म्हणतोय, 8-9 वर्ष गेले तू त्याचं लग्न लावून दिलं नाही, करतोय आता स्वतःने, दोन्हीकडनं राजी आहेत, तर तू का मध्ये येत. सौरभच्या आईचं असं बोलणं ऐकून सौरभचा बाप त्या ठिकाणी शांत झाला, थोडाफार विचार करतो आणि म्हणतो की मला बघावं लागेल समाजामध्ये काय म्हणतात, कसं आहे काय आहे. सौरभ म्हणला की समाजाचं काय घेऊन बसलाय, मी ज्या वेळेला वाईट होतो त्यावेळेला पण नावं ठेवत होते, ज्या वेळेला सुधारलो काम करायला लागलो त्यावेळेला ही नावं ठेवलं आणि कोणी पोरगी दिली नाही, तुम्ही त्यांचा विचार करू नका. सौरभचं असं बोलणं ऐकून त्याचे वडील त्याला होकार देतात आणि काही दिवसानंतर रीतिरिवाजापणे दोघांचं लग्न लावून देण्यात येतं. मनीषा 38 वर्षांची, सौरभ 30 वर्षांचा. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. दोघंही आता पती पत्नीप्रमाणे राहत आहेत, शेती करतात, चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढतात. काही दिवसानंतर त्यांना एक मुलगी झाली छानशी. या दरम्यान सौरभची आई हार्ट अटॅकने गेली. आता राहिला फक्त सौरभचा बाप. आता या तिघा-चौघांचं कुटुंब चांगल्या पद्धतीने त्यांच्या गावामध्ये नांदत आहे. त्यांना ना जगाशी घेणं देणं आहे ना काय कोणाशी घेणं देणं आहे. हे आपलं आपल्या घरी निवांत आहे, शेती करतात, उत्पन्न काढतात, खातात पितात. सौरभचंही चांगलं झालं आणि त्या मनीषाचंही चांगलं झालं. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून सांगा. सौरभनं मनीषासोबत लग्न करून बरोबर केलं का चुकीचं केलं हेही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल आपला तर लाईक नक्की करा.